वारी धर रुजव्याची मित्रांनो, सगळ्यात पहिले आपला आजचा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी CapCut Pro अशा प्रकारे ओपन करून घ्या. जर तुमच्या CapCut Pro मध्ये कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तिथून तुम्ही CapCut Pro घ्या. ठीक आहे, त्याचा तुम्हाला काही इश्यू येणार नाही. सगळ्यात पहिले काय करायचं, इथं न्यू व्हिडिओवरती क्लिक करून काय करायचं, इथं फोटोमध्ये यायचे. तुम्ही कोणताही तुमचा फोटो घेऊन घ्या. समजा इथून मी एक्झाम्पलसाठी एक फोटो सिलेक्ट केलेला फोटो सिलेक्ट करून घ्यायचे. नंतर तुम्ही काय करायचं, आपल्या वेबसाईटवरून झिप फाईल डाउनलोड करून तिला एक्सट्रॅक्ट करून घ्यायचे आणि तिचा असा एक झिप फाईलचा फोल्डर तयार होऊन जाईल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी 7 सेकंदाचे एक लिरिक्स व्हिडिओ दिलेले अशा प्रकारे. आधी लिरिक्स व्हिडिओ घ्यायचे, नंतर फोटोमध्ये जाऊन नंतर तुम्ही फोटो घ्यायचे. इथं वरती क्लिक करायचे, इथं या ठिकाणी इथून तुम्ही फोल्डर सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, नंतर इथं ओके करायचे. इथं फोटो ॲड झालेला आहे, इथं व्हिडिओ पण आलेले आहे. सगळ्यात पहिले फोटोच्या लेअरला 30 सेकंदापर्यंत ओढून घ्या. परत तुम्ही सुरुवातीला यायचे, ओव्हरलेमध्ये येऊन ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, व्हिडिओजमध्ये यायचे. इथे तुम्हाला 29 सेकंदाचं बिटमार्क व्हिडिओ भेटून जाईल आपल्या झिप फाईलमध्ये. तर तुम्ही हा घेऊन घ्यायचे, HD वरती क्लिक करून ॲड करून घ्या. नंतर काय करायचे, पुढे यायचे. आता थोडंसं व्हिडिओ इथून मी छोटं करून घेतो, नंतर पुढे यायचे. आता इथं बीट 1 आहे, बीट 1 वरती बराबर फोटो आहे. ठीक आहे, आता बीट 2 जिथं असेल तिथं थांबायचं, वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून सिलेक्ट करायचे. बीट 3 वरती यायचे. अशा प्रकारे मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. अशा प्रकारे शेवटीपर्यंत पटापट बीट प्रमाणे तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करून घ्या. मित्रांनो, बघू शकता सगळे आता टोटल 10 बीट होते, तर इथपर्यंत स्प्लिट केलेले. नंतर परत खालच्या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथून एक्स्ट्रा आयडिओवरती क्लिक करून याच्यावरचा आयडिओ गाणे खाली घेऊन इथून ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओ डिलीट करून टाकायचे. आयडिओचा शेवटी येऊन वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्टला डिलीट करून टाका. ठीक आहे, अशा प्रकारे कमी करून घ्या. आणि नंतर काय करायचं, सगळे फोटो वेगवेगळे फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्या. जे पण तुम्हाला फोटो लावायचे असतील सिंपली फोटोवरती क्लिक करून रिप्लेसमध्ये यायचे आणि वेगवेगळे फोटो तुम्ही अशा प्रकारे रिप्लेस करून घ्या. तर मी काय करतो, पटापट सगळे फोटो पण रिप्लेस करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस समजून सांगतो. आणि मित्रांनो, मी फोटोने सगळं व्हिडिओ आधी रेडी करून घेतो, इफेक्ट्स वगैरे सगळं मी लावून घेतो, मग मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं तुम्हाला समजून सांगेल. ठीक आहे, तर तुम्ही पटापट फोटो वगैरे रिप्लेस करून घ्या. तर मी एवढं सगळं करून घेतो. तर मित्रांनो, आता बघू शकता सगळे फोटो मी रिप्लेस करून इफेक्ट्स, ॲनिमेशन, ट्रान्झॅक्शन जे सगळे होते ते मी इथून लावून घेतलेले. आता मी तुम्हाला एक एक सांगतो, तशा प्रकारे तुम्ही इफेक्ट्स, ट्रान्झॅक्शन वगैरे लावायचे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचे, जे काही सुरुवातीचे 4 फोटो असतील 1 2 3 4, तर हे 4 फोटोंना तुम्हाला काय करायचे, एक तुम्हाला इफेक्ट्स लावायचे. व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. इथं तुम्ही काय करायचे, इथं स्टार्टिंगला यायचे, फोटोचं स्टार्टिंगला आल्यानंतर काय करायचं आहे, इथं अशा प्रकारे स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर इफेक्ट्समध्ये येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. व्हिडिओ इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर ही स्पेलिंग बघून घ्या इफेक्टची. ही स्पेलिंग तुम्ही सर्च करायची, ट्रिमर स्ट्रोक म्हणून. ठीक आहे, ही स्पेलिंग सर्च करायची आणि हा इफेक्ट तुम्ही घ्यायचे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये किंवा बॉडी इफेक्ट्समध्ये, दोघांपैकी कुठेही सर्च करा, तुम्हाला सापडून जाईल. नंतर या इफेक्टची जी काही रेस आहे तर 4 फोटोपर्यंत वाढून घ्यायची, 1 2 3 4. ठीक आहे, इथंपर्यंत वाढून घ्यायचे. परत याच फोटोचा सुरुवातीला यायचे. नंतर तुम्ही आता इथं कुठेही बाजूला क्लिक करून फिल्टरमध्ये यायची. तर इथं तुम्ही गोल्डन नाईट ग्लो अशा प्रकारे हा जो फिल्टर आहे स्पेलिंग बघून घ्या. जे जे तुम्हाला इफेक्ट्स, ॲनिमेशन, ट्रान्झॅक्शन जे फिल्टर जे तुम्हाला सापडत नसतील तर त्यांची आता या व्हिडिओमध्ये स्पेलिंग बघून घ्या. वाटल्यास कुठंतरी लिहून ठेवा. नंतर ती स्पेलिंग बघून इथं वरती सर्चिंग आयकन जे दिसेल तुम्हाला प्रत्येक ठिकाणी, तिथं ती स्पेलिंग टाकायची. नंतर तुम्हाला ते सगळं ट्रान्झॅक्शन, ॲनिमेशन वगैरे सगळं तुम्हाला सापडून जाईल. ठीक आहे, आणि अशा प्रकारे हा जो आपला फिल्टर आहे हा घ्यायचा तुम्ही. फिल्टर घेतल्यानंतर याची जी काही रेस आहे 1 2 3 4 फोटोंपर्यंत ठेवायची. ॲडजस्टची रेस ॲडजस्टमध्ये यायची आणि जी खालची रेस आहे तर इथून 81 पर्यंत करून घ्यायची, जसं की इथून मी केलेलं आहे. ठीक आहे, आता इथं आपलं स्टार्टिंगचं एवढं काम झालं 4 फोटोंप्रमाणे. नंतर इथं एक टेक्स्ट पिनची, तर हे पण आपल्याला करायचं, हे मी तुम्हाला पुढं सांगतो. ठीक आहे, तर काय करायचं, आता पुढे यायचे. आता नंतर ह्या जो काही फोटो आहे मित्रांनो, आता 4 फोटो सोडून हा 5वा आणि 6 नंबरचा. आता 6 नंबरचा फोटोला तुम्हाला स्ट्रीम स्ट्रोक जो व्हिडिओ इफेक्ट्स हा लावून घ्यायचे, बघू शकता स्ट्रीमर स्ट्रोक म्हणून. ठीक आहे, तर 6 नंबरचा फोटो लावून घ्यायचे इथून स्टार्टिंग ते 6 नंबर फोटोपर्यंत. नंतर 7 नंबरचा फोटोचा सुरुवातीला यायचे. परत तुम्ही इफेक्ट्समध्ये येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही जो हा व्हिडिओ इफेक्ट्स बघू शकता, मेलनचोली पास्ट म्हणून अशा प्रकारे स्पेलिंग बघून घ्या.
तर ही स्पेलिंग बघून घ्या, ही स्पेलिंग सर्च करायची, हा इफेक्ट घ्यायचे. इफेक्ट घेतल्यानंतर या फोटोचा स्टार्टिंगपासून तर इथं 7 नंबरचा फोटोचा एंडिंगपर्यंत लावून घ्यायचे. ठीक आहे. नंतर इथं ॲडजस्टमध्ये यायचे, या इफेक्ट्सवरती क्लिक करून द्यायचे, ॲडजस्टमध्ये यायचे आणि स्पीडमध्ये गेल्यानंतर इथून तुम्ही 28वरती स्पीड ठेवायची अशा प्रकारे. ठीक आहे. नंतर परत आपला 8 नंबरचा फोटोचा सुरुवातीला यायचे. परत तुम्ही इफेक्ट्समधून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही हा एक व्हिडिओ इफेक्ट घ्यायचे म्युटेड ब्रश म्हणून. हा घेतल्यानंतर इथून या 8 नंबरच्या फोटोला बरोबर पूर्ण लावून घ्या, ॲडजस्टमध्ये यायचे आणि याची पण स्पीड तुम्हाला 20पर्यंत ठेवायची. परत पुढचा 9 नंबरचा फोटोचा सुरुवातीला यायचे. इथून तुम्ही काय करायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे परत अशा प्रकारे आणि इथून तुम्ही हा व्हिडिओ इफेक्ट्स घ्यायचे लेन्स फ्लायर म्हणून अशा प्रकारे आणि हा लावून घ्यायचे या आपला 9 नंबरच्या फोटोला. नंतर शेवटचा 10 नंबरच्या फोटोचा सुरुवातीला यायचे. परत तुम्ही इथं इफेक्ट्समध्ये यायचे आणि व्हिडिओ इफेक्ट्समधून तुम्ही काय करायचे, हा इफेक्ट घ्यायचे ड्रीमी पास्ट म्हणून बघू शकते, इथं तुम्हाला दिसत असेल. हा इफेक्ट घेतल्यानंतर ॲडजस्टमध्ये यायचे, फिल्टरची रेसला पूर्ण 0 करायचे, नॉईजला पण 0 करायचे, टेक्स्चरला पण 0 करायचे आणि ॲटमॉस्फिअरला पण 0 करायचे. फक्त स्पीडची रेस जशी तशी राहू द्यायची. नंतर इथं आपला इफेक्ट लागून जाईल बघू शकता. ठीक आहे. नंतर परत तुम्ही काय करायचे, आता सुरुवातीला यायचे. आता काय करायचे तुम्ही इथे एक PNG लावून घ्यायची, इथं बघू शकता टेक्स्ट PNG, तर ही पण आपल्याला लावायची. तर हे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगेल कशा प्रकारे लावायचे. ठीक आहे. तरी तुम्ही काय करतो, डिलीट करून टाकतो. ठीक आहे. आता मी आधी ही PNG कशा प्रकारे लावायची सुरुवातीपासून सांगून देतो, मग तुम्ही ते लावा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला बरोबर समजेल. तर इथून मी डिलीट केलेली, इथून तुम्ही काय करायचं, आता या फोटोचा स्टार्टिंगला यायचे 5 नंबरचा ओव्हरलेमध्ये येऊन ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. तुम्ही इथून काय करायचे, आपला झिप फाईलच्या फोल्डरमध्ये इथून ही टेक्स्ट PNG दिलेली ही तुम्ही घेऊन घ्या, जसे की तुम्ही घेतलेले आणि याला थोडं झूम करून घ्या स्क्रीनवर. ठीक आहे. बरोबर. एवढं झाल्यानंतर काय करायचे, इथं तुम्ही आधी ॲनिमेशनमध्ये यायचे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर काय करायचे, इथून थोडंसं खाली यायचे आणि इथून तुम्हाला फेडेड एजेस इन म्हणून हा ॲनिमेशन बघू शकता. स्पेलिंग बघून घ्या इथं. तर हा तुम्ही ॲनिमेशन सर्च करायचे, खालची रेस 2 सेकंदापर्यंत राहू द्यायचे, ओके करायचे. नंतर खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे. ऑपेसिटी याची तुम्ही थोडीशी कमी करून घ्या, जसे की मी आता 50% कमी करून घेतो. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही कमी करू शकता. ठीक आहे. तर एवढी कमी करून घ्या, बाकी जशी टेक्स्ट आहे तसंच राहू द्या. नंतर काय करायचं, आता वरचा मेन फोटोला आपल्याला की फ्रेम लावायची, इथं मी आधीपासून लावले. तर मी काय करतो, हे की फ्रेम काढून घेतो. ठीक आहे. तरी तुम्ही थोड्या वेळासाठी की फ्रेम काढून घेतलेले म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासून समजेल सगळं. ठीक आहे. आता काय करायचे मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे, ॲनिमेशन वगैरे लावून घ्या, मग आपण की फ्रेम वगैरे लावू वाटल्यास. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण पहिला जो फोटो याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही फेड इन नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत दुसरा, तिसरा आणि चौथा फोटोला पण तुम्ही फेड इन नावाचे ॲनिमेशन लावायचे इथून इनमधून आणि खालची रेस तुम्ही फुल वाढवूनच घ्यायचे. ठीक आहे. हे 4 फोटोंना ॲनिमेशन लावायचे. नंतर 5व्या फोटोला इनमधून तुम्ही काय करायचे, ब्राईटन इन म्हणून ॲनिमेशन हे बघू शकता, हा लावून घ्यायचे आणि याची रेस तुम्ही 1.8 सेकंदापर्यंत ठेवायचे. नंतर ओके करायचे. आता पुढे यायचे, आपला 6 नंबरचा फोटो आहे, तर इथं याचं स्टार्टिंगला यायचे आणि याला तुम्ही ग्लिची अलाइंगिंग अशा प्रकारे एक ॲनिमेशन आहे इनमधून. हा स्पेलिंग बघून घ्या, सर्च करायची आणि हा ॲनिमेशन घेऊन घ्या आणि याची खालची रेस पण तुम्ही 1.3 सेकंदापर्यंत राहू द्यायचे. परत पुढच्या फोटोवरती यायचे. ठीक आहे. आता ॲनिमेशनमध्ये यायचे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर याला तुम्ही काय करायचे, पेन लेफ्ट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे आपला 7 नंबरच्या फोटोला कॉम्बोमधून पेन लेफ्ट. नंतर 8 नंबरच्या फोटोवरती येऊन ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमधूनच तुम्ही वेव्ह अँड स्लाईड नावाचे ॲनिमेशन लावायचे. 9 नंबरच्या फोटोवरती यायचे आणि इथून कॉम्बोमधून स्लिप अँड स्लाईड 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे. 10 नंबरच्या फोटोवरती यायची, याला तुम्ही कोणता इफेक्ट लावू नका, म्हणजे कोणता ॲनिमेशन वगैरे लावू नका, कारण की आपण याला व्हिडिओ इफेक्ट्स लावलेला आहे शेवटी बघू शकता. ठीक आहे. एवढं झालं. नंतर परत तुम्ही आता इथं एकदम सुरुवातीला यायचे व्हिडिओचा. ठीक आहे. सुरुवातीला यायचे अशा प्रकारे पुढं. आता जो आपण की फ्रेम लावणार होतो मित्रांनो, म्हणजे 5 नंबरच्या फोटोचा स्टार्टिंगला यायचे आणि काय करायचं, इथं स्टार्टिंगला आल्यानंतर इथं फोटोवरती क्लिक केल्यावर इथं तुम्हाला की फ्रेमचं बटन इनेबल दिसत नसेल तर थोडा फोटो मागं पुढं करा आणि स्टार्टिंगला की फ्रेम द्या आणि एकदम शेवटी एक की फ्रेम द्या इथं अशा प्रकारे. आणि नंतर इथंच थांबा, की फ्रेमवरती कुठेही बाजूला क्लिक करू नका, खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे या, ऑपोसिटमध्ये या आणि याची ऑपोसिटी तुम्ही कमी करायची फोटोची 20पर्यंत. ठीक आहे. बघू शकता किती छान प्रकारे ऑपोसिटी कमी होती. ठीक आहे. तर एवढं झालं इथं. तर अशा प्रकारे सगळं लावून घ्या. ठीक आहे. नंतर काय करायचे, आता आपला जो 6 नंबरचा फोटो याचा स्टार्टिंगला यायचे, ओव्हरलेमध्ये येऊन ॲड ओव्हरलेमध्ये येऊन ही PNG घेऊन घ्यायची. PNG घेतल्यानंतर अशा प्रकारे ही PNG असेल तरी घेऊन घ्यायची, हिची लेअर तुम्ही शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आणि खालीवरती तुम्हाला जिथं लावायचं असेल तिथं तुम्ही लावून घ्यायचे. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो सगळं तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्स ॲनिमेशन वगैरे सगळं लावून घ्यायचे
आणि जे ट्रान्झॅक्शन आहे मित्रांनो, ट्रान्झॅक्शन काय करायचे मित्रांनो, हा जो पहिला बॉक्स याला सोडून द्या. दुसरा बॉक्सला तुम्ही ट्रान्झॅक्शन लावायचे ब्लॅक फेड म्हणून बघू शकता, हा ट्रान्झॅक्शन आहे. तर हा लावून घ्या इथून ब्लॅक फेड म्हणून. याची रेस तुम्ही 0.1 सेकंदापर्यंत ठेवायचे आणि पुढचा बॉक्सला पण तोच ॲनिमेशन लावायचे ब्लॅक फेड सेम. खालची रेस राहू द्यायची 0.1 आणि पुढचा बॉक्सला पण हा ट्रान्झॅक्शन लावायचे ब्लॅक फेड 0.1 ही रेस ठेवायची. तर हे 3 बॉक्सला लावायचे ट्रान्झॅक्शन फक्त. ठीक आहे, बस एवढं झालं. नंतर आता पुढे पण इथं एक ट्रान्झॅक्शन आहे मित्रांनो, या बॉक्सला बघू शकता यावाला. तर इथं पण तुम्हाला फेड इन नाव म्हणजे फेड ब्लॅक फेड नावाचा ट्रान्झॅक्शन लावायचे 0.1 याची रेस ठेवायची इथं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे 4 बॉक्स लावायचे. म्हणजे पहिलं बॉक्स सोडून एक, दुसरं, तिसरं, चौथं बॉक्स लावायचं. 5वं बॉक्स सोडून 6 नंबरचा बॉक्सला ट्रान्झॅक्शन लावायचे. एवढे 4 बॉक्सला ट्रान्झॅक्शन लावायचे, बाकी कोणतेही बॉक्सला ट्रान्झॅक्शन लावायची गरज नाही. त्यानंतर आता आपलं पूर्ण व्हिडिओ रेडी झालेले बघू शकता. आता सिंपली काय करायचे, व्हिडिओ बनवून झाल्यानंतर वरती AIHDवरती क्लिक करून इथून तुम्ही क्वालिटी तुम्हाला जशी रेझोल्युशन पाहिजे तसे तुम्ही कोणतेही ठेवा. फक्त फ्रेम रेट तुम्ही 60पर्यंत ठेवा आणि MBPSचे जे काही म्हणजे बीट रेटची रेस आहे तर हिला फुल ठेवा आणि मग एक्सपोर्टवरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइस या नावावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्ही तुमचा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.